टॉप 9 मोठ्या बातम्या। राज ठाकरेंविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल। मनसे कार्यकर्ते परप्रांतीय लोकांना मारहाण करत असल्याचा आरोप। उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांकडून याचिका दाखल। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना चाव्या देण्यात आल्या। दरम्यान मुंबईमध्ये घरांची किंमत सोन्यासारखी, त्यामुळे घर विकू नका, पुढच्या पिढीला घर द्यायचं आहे हे लक्षात ठेवा, फडणवीसांचं भावनिक आवाहन। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्राचं आणि 4 पादचारी भुयारी मार्गांचं लोकार्पण। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण संपन्न। उद्यापासून कोस्टल रोड 24 तास सुरू राहणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। तरुणांना गाडी चालवताना काळजी घ्या, स्टंटबाजी कराल तर सीसीटीव्हीची नजर असेल, फडणवीसांचा इशारा। सैनिकांच्या अंगामध्ये महाराष्ट्रातील गद्दारांचं रक्त जाता कामा नये। श्रीनगरमध्ये शिंदेंनी केलेल्या रक्तदानावरून संजय राऊतांची टीका। 20 ऑगस्टला विधिमंडळ विशेष अधिकार समितीची बैठक। राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालकांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश। आमदारांना प्रोटोकॉलनुसार वागणूक मिळावी अशी सूचनाही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। उदय सामंतांनी स्वतःच्या मतदारसंघासाठी 20 कोटींचा निधी राखीव ठेवला, तर खासदार राणेंना फक्त 5 कोटींचाच निधी दिला। नितेश राणेंचा आरोप, तर नितेश राणेंना शुभेच्छा असं म्हणत सामंतांनी यावर बोलणं टाळलं। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विशेष पोलीस महासंचालकांच्या निगराणीखाली एसआयटी स्थापन होणार। 3 आठवड्यात आता शपथपत्र सादर करण्याची सूचना। कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया पूर्ण। रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर मूर्तीचं दर्शन पुन्हा सुरू।